नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राजश्री, पण मनाने शेतकरी. निसर्गाच्या जवळ राहून छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधणं हीच आमची खरी लाईफस्टाईल आहे. तर स्वागत आहे तुमचं वनश्री विला व्लॉग्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. इथे बघू शकता आमची पिल्लं दिवसागणिक मोठी होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गारांचं शूटिंग नाही घेतलं? शंकरने गेले हा पण टाकला नाही वाटत तुम्हाला. नाही ना, टाकलं नाही. शंकर त्या दिवशी काढून गेला. आणि लाईट पण जायला होती. हो, काल लाईट नव्हती रात्री. मशीन आलेलं आहे म्हटलं मग काढून घेऊ त्या दिवशी. हो ना, मग त्याच्या आधी त्याच्या आधी फोन केलाय परवाच्या दिवशी तुम्हाला तेव्हा आणि लगेच पाऊस आला रातचा. संध्याकाळी सुरू. मग तो पाणी जास्त होता, रातचे कमी होता पण तो पहिले देतो बरे होता. काय करणार आता, त्याला काय इलाज नाही. जे होईल ते होईल. तिला इकडे घ्या. आता हे पावसामुळे काहीच काढता येणार नाही. बोलवत गावावर बोललाय. गावावर कोरडं झालं, मग काढता येईल. लगेच करून घ्या. पुन्हा किती दिवस येतात नाही तर 21 तारखेला. उद्याचे दिवस. हा, हा टप्पा झाला का परत आणखी एक टप्पा येणार. तो एक टप्पा आहे ना का, हा. तर एवढा 2-3 दिवस नाही आला ना चांगलं म्हणून. इकडे जरा जास्त ओलं ओलं आहे. आमच्याकडे नाही. इकडे एवढं ओलं नाही, आमच्याकडे नव्हतं एवढं ओलं. या वावर पूर्ण तंबावून गेले होते. हो ना. हो, दिसतच ना ते ओलं दिसतच. शंकरला फोन लावा. आमच्या बोलण्यातून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुठल्या विषयावर बोलत आहोत. तर मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर वादळी वारा याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे. तीच अवस्था आमच्या गव्हाची पण झालेली आहे. तर या जोराच्या वाऱ्यामुळे आमचा गहू जमिनीवर जवळजवळ आडवा झालेला आहे. आमचा तसेच आमच्या शंकर दादाचा वगैरे. तर आज त्याचीच पाहणी आणि चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हाला खरं तर मार्च एंडला गहू काढायचा होता, पण सध्या रोज असं ढग दाटून येत होते आणि पावसाळी वातावरण तयार होत होतं आणि तसा पावसाचा अंदाजही देत होते. तर मग आता काहीतरी करूच यावं असं विचार करणार तेवढ्यात तर तो पटापट भरूनही आला आणि पडलाही. आणि त्याला जे नुकसान करायचं होतं ते शेवटी त्याने केलंच. मागच्या वर्षी झालेला भरपूर पाऊस आणि चांगली थंडी याच्यामुळे यावर्षी गहू परफेक्ट होईल असं वाटत होतं, पण अचानक अवकाळी पावसाने सगळं गणितच बदलून टाकलं. आणि गहू कसं आहे, ओला झाला की मग त्याची क्वालिटी पण कमी होत असते. कांदे असं नको बरं का दीदी. हे बघ, त्या मशीन मध्ये नाही करता येत नाही. असं नाही काढ. कापून घ्यावा लागेल, पण याला अजून वेळ आहे बा. हा, आपलं तिकडे कसं बांधा. इकडे काय एवढा बसला? वार हा हिरवा होता ना. दादा इकडे इकडे. म्हणजे जो पक्का असतो हा, तो तो थोडा नाही पक्का एवढा राहतो. पडत. हा, पण हा हिरवा जास्त. कढाई पेचकून जाते ना. म्हणजे एक आहे बा की पेरण्या पण लवकर लवकरच केल्या पाहिजे आणि लवकर पीक हातात घेऊन ते आपला मोकळं वावर व्हायचं. होतो. हा, ते पाऊस जास्त असल्यामुळे यावेळेस सगळ्याच पेरण्या लांबल्या. यंदा जास्त दुष्काळ सांगतात. नाही, यावेळेस दुष्काळ ओला नाही कोरडा राहील असं वाटतंय, कारण अधिक मास आहे ना. आणि हा आत्ताच पाऊस पडतोय ना, हा पुढे नाही येणार मग.
सगळं हा चुकून नाश चाललंय. आहे. पुढे आणखी पिकांचा नाश करायला. हे शंकरला म्हणा व्हिडिओ करून ठेव, पंचनामे वगैरे. हा जास्त बसला हो ना, हा जास्त, हा हिरवा होता ना, म्हणून का मग जास्त बसला. नाही ना. म्हणजे पक्का गहू थोडं खोडामध्ये थोडं ताकद राहते. ताकद असते, याच्यात हम्म. ताकदच नाही. हा तो तुमले कापण्याच पडी. कापायचा तर विषय अजून पुढे, अजून हिरवा आहे तो. हिरवा आहे. हं. तर एकदम बारीक पडून जाईल. नाही पडणार. पुढे जाईल. थोडं वाढीवर परिणाम होईल. हं. वडीवर बिन का एक खाला पडेल ना, हा नाही पोसन. त्याला बळ नाही ना, ते कडे नाही मर्यादा संपी गे ना. पडी गया तो. काय करायला जाऊन काय होतं. हो ना. आता काढला तर त्याच्यात अजून दाना नाही बाकी. नाही का अजून काहीच नाही. पिल्लू आहे का? कसलं पिल्लू? कसलं पिल्लू? बकरी? मांजर बकरी का? मांजर नाही. ए, तिकडे नको जाऊ. नको जाऊ भाऊ, मध्ये नाही चल, चल, जायचं. चल चल चल. त्यांनी कफरशी बसून घेतली तिथे. आम्ही चाललो. नाही ग, ठेवून घेतलंय नुसतं. असं का? हं. हा. हे पिशव्या सगळ्या हा. ठेवा. प्लास्टिक या का वावरमानी वापरून जाऊ. घ्यायच्या हे आणि वापरून घ्यायचं. जमिनीत नाही पडू द्यायचे खराब होत प्लास्टिक कचरा. नाही मी किती पण जाळे. नाही, जाळू नका ना, जाळायचं नाही. तिकडे गावात जातच ना इकडे कचरा कुंडीत कचरा टाकायचं. कुंडी मा टाकी तेव्हा जाळायचं नाही अजिबात. पाहिजे असं कागद बिगद काहीच नाही ती फेकायचं. जाळून ती जी राख होते ना, ती पण आपल्या मातीत जाते. पडून गेले. अरे रे रे. काढले नाही. हं. नाही तर गारांना ठोकले गेले ना, ते पडेल. काय पिक्चर संपणून गेले ना. हे बघ, इकडे आपलाही बसलाय बघ. नाही बसला. हम्म. बवरे खायचे बवरे. तर आता तुम्ही आमच्या गव्हाची अवस्था पाहिलीच असेल, पण मग शेवटी नुकसान बघून पण मग हातावर हात धरून आपण बसून नाही राहू शकत. आता जो उरलं सुरलेलं पीक आहे ते तरी पदरात पाडून घ्यावंच लागेल. आणि मग त्या दृष्टीने हार्वेस्टर मशीनचा शोध आमचा युद्ध पातळीवर सुरू झालेला होता ऑलरेडी. आणि आज मशीन आलेलं होतं सकाळी. तर आधी तर त्यांचा निरोप आला की आम्ही रात्री 9:30-10 वाजता येऊ. तर आम्ही त्यालाही तयार होतो की चालेल, रात्री का होईना आपण गहू काढून घेऊ. पण मग त्याच काळात नेमकं पेट्रोल डिझेल टंचाई वगैरे पण सुरू झाली होती. मग ते म्हटले की आम्ही येतो सकाळी. मग आता हे इथे गहू काढणीचं काम सुरू झालेलं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं जे सगळं पेरणीचं काढणीचं जे शेड्यूल असतं तेच बिघडून जातं. जसं काढणीमध्ये विलंब व्हायला लागतो, कारण पावसामुळे शेत ओलं होऊन जातं. आणि मग हे हार्वेस्टर मशीन किंवा हाताने काढणी करणं पण अवघड होऊन बसतं. आणि तसंच मग दाण्यांची गुणवत्ताही कमी व्हायला लागते. पावसामुळे गव्हाचे दाणे ओले होतात आणि कधीकधी त्यांना अक्षरशः कोंब फुटायला लागतात. आणि मग अशा दाण्यांना बाजारात दर कमी मिळतो. तसंच जर कापून ठेवलेला गहू भिजून गेला तर मग तो तर अजून तोही खराब होतो. आणि ओलसर हवामानामुळे गव्हावर बुरशी येण्याची शक्यता वाढते. आणि असा ओला गहू साठवताना मग खराब होण्याचा धोकाही वाढत असतो. तर हे असे चॅलेंजेस शेतकऱ्यांना येतच असतात प्रतिकूल हवामानाचे. तर यावर अलीकडे जास्त येतं. हां, पूर्वी नव्हतं असं. पूर्वी ज्या त्या ऋतूत जसं उन्हाळ्यात भरपूर ऊन पडायचं, आता उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय. त्यामुळे मग शेतकऱ्याची अवस्था जरा अशी बिकटच होत चाललेली. तर हे थोडंसं आपण काही उपाय करू शकतो करू याच्यावर. हवामान अंदाज आपलं याच्यावर येतच असतात सोशल मीडियावर. ते आपण लक्ष ठेवायचं त्याच्यावर, किती दिवस पाऊस पडेल, कधी कधी ढगाळ राहील हवामान. त्यानुसार मग आपलं नियोजन करायचं, काढणीचं नियोजन करायचं. आणि तसंही करून जर पाऊस आलाच तर मग ताडपत्रीचा वापर करायचा. आता आपण जर गहू काढून ठेवला
तर मग आणि पाऊस येणार आहे असं कळलं तर आपण सगळंच एकाच वेळेस भरू शकत नाही. त्याच्यावर ताडपत्री टाकून द्यायची, झाकून ठेवायचं. असं जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं तेवढं करायचं. मग आपल्या हातात दुसरे काय असतं. मग अजून लवकर सुकवण्याची काही व्यवस्था, उन्हात पटापट वाळवून घेणे वगैरे. हो मग काय. कारण कसं आहे, ओला गहू भरला तसाच तो खराब होऊ शकतो लवकरात. त्याला बुरशी लागते, काळा पडतो. हो. तर या काही गोष्टी आपण आपल्या करायच्या. मग त्यातल्या त्यात आपण हारून थोडं जाणार आहे नाही का. शेवटी आपल्याला ते सगळं पार पाडावंच लागणार आहे. हो. मागच्या वर्षीच गहू पेरणी, काढणी आणि उत्पन्न हे अनुभव तसे सुखद होते. पण यावर्षी थोडंसं सगळे निर्णय म्हणा किंवा हे निसर्गाची साथ, थोडंसं हे सगळं गणित चुकलेलंच आहे आमचं. एकतर अवकाळी पावसामुळे लवकर काढावा लागला आणि त्यातल्या त्यात आम्ही जो एक निर्णय घेतला तोही चुकीचा ठरला आमचा, आणि तो म्हणजे तणनाशक न वापरण्याचा. तर त्यामुळे त्याच्यात काँग्रेस गवत बरंच माजलं होतं आणि त्याचाही गव्हाच्या पोषणावर परिणाम झालेलाच आहे. पुढच्या वर्षी आम्ही जैविक तणनाशक वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तर बघू आता. शंकरला वाडा ना. हो ना, खिचडी गरम करायचे, लाईट नव्हते ना. खिचडी केली. चला वाडात. सकाळी लवकर कामाला लागल्यामुळे आता इथे शंकरने नाश्त्यासाठी ब्रेक घेतलेला आहे. बोल काय बोल, तुला आता शूटच करते. बोल. काही तुमच्याशी काही बोलणार नाही म्हटलं. हा काय बोलू, दारोड्या माणूस डॉक्टर साहेब काय बोलेल बोलला तू. आता कॅमेरा चालू आहे. इंजेक्शन देऊन द्याल. मी काय करू. लाईव्ह चालू आहे. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब ये रे शपू, इकडे ये. चला किंवा खाते का नाही काय दुधावर भाऊ काहीच नाही खात. तर असं असतं मंडळी शेतकऱ्याचं जीवन. भरपूर कष्ट करायचं, मग त्याच्यात काही नफा होतो, काही असा तोटा होऊन जातो. पण तरीही कष्टाला तर काही कधी पर्याय नसतो. आणि भरपूर खायचं, थकायचं आणि त्यातल्या त्यात थोडंसं आपलं एक स्वतःचं मनोरंजन करून घेत असतात ते. आणि मग आम्हालाही त्यांच्यात रमायला आवडतं आणि मग थोड्या वेळाकरता आम्ही त्यांच्यासारखेच होऊन जातो. वेळेस एवढं आहे ना, फुल भरून गेलो. फुल भरलेलं होतं. असं दाट थर होता. असा अंदाज करता येत नव्हता किती पोते भरतील बुवा. किती नाही. घाण बी नव्हती एवढी. काय नव्हते म्हणजे वावरच चांगलं होतं म्हणून जमलं होतं. तर ही होती मंडळी आमच्या झोपलेल्या गव्हाची कथा आणि व्यथा. तर तरी आम्ही हार नाही मानणार. पुन्हा पुढचं पीक घेण्यासाठी आम्ही नक्कीच उभे राहू. आणि या गव्हाची पुढची प्रोसिजर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच शेअर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.